देशात नक्की चाललंय तरी काय? एकीकडे दिल्लीत आंदोलन आणि दुसरीकडे आमच्या पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात आंदोलन. आवाज उठवणाऱ्यांना ऐकलं जात आहे की दाबलं जात आहे? मी वरोरगावची मुलगी आहे. आम्ही कुठून आलेले उपरे नाही आहोत. आम्ही पिढ्यानपिढ्या या मातीत राहणारे गावकरी आहोत. आमच्या बापदादांनी हा समुद्र जपला, ही माती जपली आणि आमचं पूर्ण आयुष्याचं उभं केलं. आज प्रगतीच्या नावाखाली आमच्या समुद्रावर, आमच्या मातीवर, आमच्या जमिनीवर, आमच्या अस्तित्वावर घाला घातला जातो आहे. आम्हाला असा विकास नको. आम्ही आमच्या दर्यादेवाच्या जीवावर जगतो. आमचा समुद्र, आमची माती आणि आमची संस्कृती हाच आमचा खरा खजिना आहे. आम्ही गावकरी शांततेच्या मार्गाने संविधानावर विश्वास ठेवून एकत्र येऊन आवाज उठवतो, पण प्रत्येक वेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावला जातो. आंदोलनात महिलांना पोलीस व्हॅनमध्ये बसवायचे, आंदोलन करताना ओढून नेतानाचे व्हिडिओ पाहिले की मन सुन्न होतं. एकच प्रश्न पडतो, पोलीस नेमकी कोणासाठी आहेत? जनतेच्या संरक्षणासाठी की सरकारच्या आदेशासाठी? किती निष्ठुर झालंय सरकार. यांना जनतेचं काही दिसत नाही का? आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आमचं म्हणणं ऐकवण्याचा अधिकार आम्हालाही आहे. आम्हाला विकासाचा विरोध नाही, पण आमची माती, आमचा समुद्र, आमची संस्कृती आणि आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य धोक्यात येईल असा कोणताच विकास आम्हाला मान्य नाही. आज जे काही आम्ही अनुभवतोय त्याचा मी तीव्र निषेध करते. शांततापूर्व आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांशी अशी वागणूक लोकशाहीला शोभणारी नाही. जनतेचा आवाज ऐकण्याऐवजी दडपला जातो. अशा कारभाराचा आणि आमच्या हक्काकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा मी जाहीर निषेध करते. एकच जिद्द, वाढवण बंदर कायमचं रद्द.